ट्विशाचा मृत्यू 11 मेला झाला आणि त्यानंतर तिचा मृतदेह अजूनही शवागारातच आहे। दरम्यान एक व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ ट्विशाच्या मृत्यूच्या त्या रात्रीचा आहे, ज्यात ट्विशा एकटीच हातात रस्सी घेऊन घरात असलेल्या शिड्या चढून वरच्या बाजूला जाताना दिसतेय। त्याच्या थोड्याच वेळात त्याच शिड्यांवर वरच्या भागावर एक पुरुष एका व्यक्तीला सीपीआर देताना दिसतोय। दरम्यान हे सगळं सुरू असताना त्याच घरातली एक वृद्ध महिला त्या आधीच्या जिन्यावरनं दोनदा ये-जा करते आणि तिथंच जवळ असलेल्या एका रूममध्ये शिरते। पण तिचं लक्ष नाही की वरच्या जिन्यावर काय घडतंय। त्यानंतर थोड्या वेळात आणखीन एक माणूस येतो, तो थोडासा घाबरलेला दिसतो। शिड्या चढून तो वर जातो। त्यानंतर ती वृद्ध महिला खोलीतनं बाहेर येते, वर जे काही सुरू आहे त्याकडे बघते, काहीतरी बोलते। अर्थात सीसीटीव्हीचं हे फुटेज आहे, त्यामुळे आवाज येत नाहीये। आणि त्यानंतर ती वृद्ध महिला पुन्हा एका रूममध्ये जाते आणि पुन्हा खांद्याला एक बॅग लावून बाहेर येते। आता ती वृद्ध महिला जिने उतरून खाली जाते। मागून 3 माणसं एका महिलेला उचलून खाली आणतायत। सीसीटीव्हीचं हे फुटेज आपण इथं दाखवत नाही आहोत, पण सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये ही गोष्ट पाहायला मिळते। आता जे सीसीटीव्ही फुटेज मी सांगते त्या सीसीटीव्हीनुसार ती ट्विशाच आहे, जिला 3 पुरुष उचलून खाली आणतायत। त्यातला एक तिचा स्वतःचा पती आहे। हो, ती ट्विशाच होती, जिला रुग्णालयात नेल्यानंतर तिथं तिला मृत घोषित केलं। जी वृद्ध महिला जिन्यावरनं ये-जा करत होती ती तिची सासू, रिटायर्ड जज। जिन्यावर जो ट्विशाला सीपीआर देतोय तो तिचा पती समर्थ सिंह। या सीसीटीव्हीमध्ये या वृद्ध महिलेची जी बॉडी लँग्वेज दिसते त्याच्यावरनं त्यांच्याच घरातली सून बेशुद्ध पडली आहे किंवा तिचा मृत्यू झालाय याबाबतची काही माहिती तिला नाही असं दिसतंय, किंवा तिला त्याचा काही फारसा फरक पडत नाही असंही म्हणता येऊ शकेल। ट्विशाला रुग्णालयात नेल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं। जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय ते या घटनेतला महत्त्वाचा पुरावा मानला जातोय। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT। आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा।